आज मी बनवलेलं आहे शेंगदाण्याच्या कुटाचं फतफतं। त्यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये जिरे आणि मोहरी फोडणीला टाकलेली आहे। कढीपत्ताची 10-12 पाने टाकलेली आहेत। 2 कांदे मोठे चिरून घातलेले आहेत। हे सगळं लालसर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। शेंगदाण्याचं कूट हे सगळं घालून मी एकत्र परतवून घेत आहे। छान असं एकजीव करून घ्यायचं। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे। कांदा लसूण मसाल्याचं घरगुती तिखट आहे। गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा। हे सगळं घालून मी परतवून घेत आहे। त्यामध्ये 1 ग्लास मी पाणी घालत आहे। असं छानपैकी सगळं पाणी घालून एकसारखं करून घ्यायचं। जसं आपण बेसनचा झुणका करतो ना तशा टाईप ते होतं, पण भाकरीसोबत खायला खूप छान लागतं ते शेंगदाण्याच्या कुटाचं फतफतं। याला शिजायला खूप वेळ लागत नाही। अगदीच घरात भाजीला काही नसलं तर ते आपण करू शकतो। 1-5 मिनिटं वाफ देऊन घ्यायची। बघा त्याला आता कसं तेल सुटलेलं आहे छानपैकी। हे मस्त लागतं, अप्रतिम लागतं भाकरीबरोबर सोबत खायला। सकाळच्या घाई गडबडीमध्ये भाजीला काही नसेल तर ही भाजी उत्तम उपाय आहे। हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे। छान अशी आपली शेंगदाण्याच्या कुटाची भाजी तयार आहे। चला तर व्हिडिओ बघा, रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा। पुढची रेसिपी कोणती करू ते कमेंटमध्ये सांगा।